नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू सणवारांमध्ये नवरात्राला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. 9 दिवस दुर्गा मातेची पूजा व उपवास करून हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या काळात अनेक जण पूर्ण 9 दिवस उपवास करतात. प्रत्येक धर्मामध्ये सण आणि त्याच्यासोबत येणारे देवाचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी उपवास करण्याचा सल्ला दिला जातो. नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करणे हा जितका लोकांसाठी महत्त्वाचा भाग असतो, तितकाच नवरात्रीचे उपवास करणे हा लोकांच्या श्रद्धेचा भाग असतो. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील दैवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियावर कृपाछत्र असावे आणि अदृश्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे, या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने, मनपूर्वक केले जाते, तितके अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान आणते. या उपवासामध्ये दैनंदिन जीवनशैलीमधून बाहेर पडून मनाला व शरीराला जास्तीत जास्त आरोग्य संपन्न करण्याचा हा एक प्रयत्न असतो. देवीच्या या उपवासाने आध्यात्मिक सुख मिळते. व्रत, उपवास केल्याने शारीरिक, मानसिक आणि धार्मिक लाभ होतात. नवरात्रीमध्ये करण्यात आलेल्या व्रतामुळे आपले शरीर निरोगी राहते. हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. त्यामुळे हे उपवास केल्याने केवळ भक्तीचे प्रदर्शन होत नसून हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे उपवास म्हणजे शरीर, मन व आत्मा यांच्या आरोग्यासाठी एक पर्वणीच होय. व्रत केल्याने आध्यात्मिक शक्ती वाढते. ज्ञान, विचार, पवित्रता आणि बुद्धीचा विकास होतो. यामुळे उपवास किंवा व्रताला पूजन पद्धतीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, शरीराची आणि मनाची अंतर्बाह्य शुद्धी हे या उपवासाच्या मागचे उद्दिष्ट असते. वर्षभर आहारामध्ये असलेल्या असंतुलनाने आपल्या शरीरावर चांगले वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आहारावर पूर्णतः नियंत्रण ठेवून शरीर शुद्धी करणे हा या उपवासाच्या मागचा हेतू असतो. नवरात्रीचा काळ ऋतू बदलाचा मानला जातो. त्यामुळे या दिवसात शरीराची प्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती कमी होते. यामुळे या काळात आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. खाण्यापिण्यात कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये, याच कारणांसाठी या काळामध्ये उपवास करण्याची प्रथा आपल्याकडे फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. उपवास केल्याने फक्त भक्तीच प्रदर्शित होत नसून हे आरोग्यासाठीही फायदेशीर असते. अध्यात्मात उपवासाला ईश्वराच्या जवळ जाण्याचे माध्यम सांगितले आहे, तर आयुर्वेदामध्ये याला सर्वोत्तम औषध मानलं गेले आहे. अनेक धार्मिक समारंभात त्याचे महत्त्वाचे स्थान असते. नवरात्रीत 9 दिवस उपवास करणाऱ्या भाविकांची संख्या सध्या वाढलेली आहे. 9 दिवस काही जण केवळ पाणी पिऊन उपवास करतात, तर काही जण दिवसभर उपाशी राहून रात्री एक वेळ जेवतात. उपवासामुळे शरीर आणि मन डिटॉक्स होते. परंतु उपवास हा योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. थोडे आणि ठराविक कालांतराने खाणे आवश्यक आहे. तसेच सूर्यास्तानंतर योग्य आहार घेणे देखील गरजेचे आहे. मात्र हे उपवास करताना आहारासाठी अत्यंत योग्य पदार्थाची निवड करणे गरजेचे असते. नवरात्रीच्या 9 दिवसात अनेकांची दिनचर्या बदलते. जे लोक 9 दिवस उपवास ठेवतात त्यांच्यासाठी हा उपवास केवळ डाएट नसून त्यांचे रुटीनही बदलतं. उपवासाच्या काळात अनेक जण पचण्यास जड असे पदार्थ खातात. त्यामुळे शरीराला जडत्व येते. शरीर लवकर थकते. त्यात अनेकदा फायबर नसतात. हे पदार्थ पोटात गेल्याबरोबर झोप येते. मग उपवास, आराधना होत नाही. त्याचा प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. उपवासाचे अनेक पदार्थ तुपात शिजवले जातात. ते पचायला अतिशय जड असतात. त्यामुळे ॲसिडिटीची आणि नंतर पचनाची समस्या निर्माण होण्याची भीती असते. खरं तर एकादशी आणि दुप्पट खाशी असे म्हटले जाते. उपवास आहे या कल्पनेनेच आपण कळत नकळत अधिक खातो. बहुतांश लोक नवरात्रात नियमित स्वरूपात शेंगदाणे, साबुदाणा, बटाट्याचे पदार्थ, तळीव पापड्या, दुधाचे गोड पदार्थ यांचे दोन्ही वेळेस व 9 दिवस सेवन करतात. यामुळे शरीरावर व मनावर जो परिणाम होणे अपेक्षित आहे तो परिणाम होत नाही. किंबहुना हे उपवास झाल्यावर ॲसिडिटीची आणि नंतर पचनाची समस्या निर्माण होण्याची भीती असते. तर कधीकधी शरीराला कष्ट देऊन हे उपवास केले जात असल्याने अशक्तपणा येणे, चक्कर येणे, गरगरणे, तोंडाला कोरड पडणे, पोटात दुखणे अशा आरोग्य धोक्यात येण्याच्या घटनाही पाहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात नवरात्रीचे उपवास करत असलेल्यांनी या दिवसात उपवास करताना कोणती काळजी घ्यावी, जेणेकरून उपवास करूनही त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि उपवासाचे सर्व फायदे तुम्हाला मिळतील. मित्रांनो, उपवासाला आयुर्वेदात सर्वोत्तम औषध मानलं आहे.
उपवास केल्याने शरीराचे आतून शुद्धीकरण होते. यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीर स्वस्थ राहते. परिणामी शरीरातील मेदाम्ल, रक्तातील साखर, उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतात. उपवास योग्य प्रकारे केल्यास त्याचे खूप चांगले परिणाम आपणास दिसून येतात. स्थूल व्यक्तींचे वजन कमी होण्यास सुरुवात होते व त्यामुळे शरीरामध्ये बरेच चांगले बदल दिसून येतात. आरोग्याच्या दृष्टीने उपवास करणे योग्य असून उपवासामुळे रोगांवर नियंत्रण केलं जाऊ शकतं. 9 दिवस योग्य प्रकारे उपवास केल्याने सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. उपवासासाठी दिवसभर अजिबात काही खायचे नाही किंवा उपवासाचे पदार्थ रोज फक्त एकदाच खायचे असे न करता उपवास करीत असताना आपला आहार सात्विक असावा. यामध्ये फळे, दूध आणि भाज्यांचा समावेश असावा. या प्रकारच्या आहारामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जाण्यास मदत मिळेल. उपवासाच्या काळादरम्यान ॲसिडिटी होऊ नये यासाठी आपल्या भोजनाच्या वेळेमध्ये योग्य अंतर ठेवावे. एका दिवसामध्ये केवळ 2 वेळा न जेवता दिवसातून 5-6 वेळा हे उपवासाचे पदार्थ अगदी थोड्या थोड्या प्रमाणात खावेत. त्यामुळे खूप वेळ पोट रिकामे राहणार नाही व ॲसिडिटीची समस्याही जाणवणार नाही. या दरम्यान तुम्ही हलका आहार घेऊन स्वतःच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण आणू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ॲसिडिटी, जुलाब, जळजळणे यासारख्या तक्रारींवर तुम्हाला योग्य नियंत्रण ठेवता येतं. त्यासाठी हा उपवास तुम्हाला फायद्याचा ठरतो. उपवासादरम्यान पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे. या काळामध्ये आपला आहार अगदी नियंत्रित असतो, तेव्हा शरीरामध्ये पाण्याची योग्य मात्रा असणे आवश्यक आहे. अन्यथा डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे ताक, लिंबू पाणी, कोकम रस या पेयांचा वापर करावा. ज्या लोकांना खोकला, सर्दी किंवा दमा आहे त्यांनी सुंठयुक्त काळा चहा किंवा ग्रीन टीचा वापर करावा. फळांमध्ये संत्री, मोसंबी, डाळिंब, अननस व सफरचंद यांचा जास्तीत जास्त वापर करावा. उपवासाच्या शेवटच्या दिवसांमध्ये नारळाचे पाणी, मिल्कशेक घेणे योग्य ठरते. जर निर्जळी उपवास करत असाल तर पाणी, लिंबू सरबत, शहाळे, ग्रीन टी, ताक हे तासातासाला पेलाभर घेत राहावे. उपवासात दिवसातून 2 लिटर द्रव पदार्थ घेतल्यास गरगरणे, चक्कर येणे, तोंडाला कोरड पडणे असे त्रास होत नाहीत. आपण जे रोज अरबट सरबट खातो अर्थात जंक फूडचा सपाटा लावतो त्यावर नियंत्रण राहतं आणि त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर लगेचच दिसून येतो. हे 9 दिवस आपण सतत फळं, नारळ पाणी आणि इतर पौष्टिक आहार घेत असल्याने त्वचेची चमक वाढते आणि त्वचेवर तकाकी दिसून येते. तसंच तुमच्या केसांचेही सौंदर्य यामुळे वाढते. पोषक आहार घेतल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. उपवासाच्या वेळी भूक लागल्यास राजगिऱ्याचे पीठ, राजगिऱ्याच्या लाह्या यांचे सेवन करावे. राजगिरा हा उपवासाला चालणारा एक उत्तम पदार्थ आहे. त्यात चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात. त्याची दुधामध्ये खीर किंवा लापशी बनवून खावी, त्यामुळे ताकद मिळते. तसेच उपवासाच्या वेळी तेलकट पदार्थ खाणे टाळावे. साबुदाणा वडा, बटाटा किंवा रताळ्यासारख्या भाज्या तळून खाण्यापेक्षा ओव्हनमध्ये भाजून किंवा कुकरमध्ये उकडून घेऊन खाव्यात. उकडलेल्या बटाट्याचा किस, उकडलेले रताळे खावे. ज्या व्यक्तींना या प्रकारे उपवास शक्य नाही व तरीही उपवास करण्याची इच्छा आहे त्यांनी अन्न भाजून घेऊन सेवन करावे. भाजलेले अन्न पचण्यास खूप हलके असते. या उपवासाच्या दिवसात जास्तीत जास्त भाजलेले अन्नपदार्थ खाण्याचा प्रयत्न करावा. हे अन्न पचण्यास अत्यंत हलकं असतं आणि त्यामुळे दिवसभर तुमच्या शरीराला हलके वाटते. जडपणा वाटत नाही, त्यामुळे आळसही येत नाही. शिंगाड्याचे पीठ उपवासाला चालते. त्यात 75% पिष्टमय पदार्थ आणि 20% प्रथिने असतात. तेलाने माखलेल्या पुऱ्या खाण्याऐवजी या पिठाच्या पोळ्या बनवून खाल्ल्यास आरोग्याला त्या उत्तम असतात. भगर ही नवरात्रीच्या आहारातील महत्त्वाची गोष्ट. भाताप्रमाणे ती बनवून खाता येते. तिची खीरसुद्धा करून खावी. खाण्यामध्ये पदार्थांना गोड चव यावी याकरता साखर वापरण्याऐवजी गूळ किंवा मधाचा वापर करावा. दुपारच्या वेळी खावेसे वाटले तर मनुका, खजूर, अक्रोड, बदाम खावे. केळी, साबुदाणा, रताळे, राजगिरा यांचे विविध पदार्थ करून खावेत. नवरात्रीचे उपवास म्हणजे वजन कमी करण्याची उत्तम संधी असते. त्यामुळे भूक लागल्यावर काकडी, फळांचे तुकडे, सलाड खाण्यावर भर ठेवावा. या 9 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या खाण्यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवून अतिरिक्त कॅलरी बर्न करू शकता. जाडी कमी करण्यासाठी हे उपवास करणं हा चांगला पर्याय आहे. योग्य डाएट प्लॅन करून तुम्ही तुमच्या वजनावर अंकुश लावू शकता. या दिवसांमध्ये पदार्थांमधून इतर दिवसांपेक्षा कमी प्रमाणामध्ये कॅलरीज घेतल्या जातात. त्यामुळे अतिरिक्त कॅलरी बर्न होऊन तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. उपवासाच्या दिवसात फळं खाणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये विटामिन, मिनरल्स, फायबर्स आणि नैसर्गिक स्वरूपातील साखर असते.
फळं आणि हलका आहार घेऊन उपवास केल्यास पचन कार्यालाही चालना मिळते. पचनसंस्थेवर आलेला दाब थोड्या प्रमाणात हलका करण्यास मदत होते. संध्याकाळच्या वेळेत तुम्ही आलू चाट खाऊ शकता. रात्रीच्या जेवणात व्हेजिटेबल सूप, सलाड, भोपळा घालून केलेली थालीपीठ खाऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दूध नक्की प्या. फराळ आणि फळांव्यतिरिक्त काहीही आहार न घेतल्यास म्हणजेच योग्य पदार्थांचं सेवन केल्यास तुमच्या शरीरातील पाण्याची कमी पूर्ण होते आणि त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तसंच तुमच्या शरीराला आवश्यक नसलेले पदार्थ शरीरात न गेल्याने आणि पाण्याचे योग्य सेवन झाल्याने तुम्हाला अधिक एनर्जी मिळते. उपवास केल्याने आपल्या शरीराला आवश्यक तितकेच पदार्थ खाण्याकडे कटाक्ष असतो. त्यामुळे अतिरिक्त अन्नपदार्थ पोटात जात नाहीत आणि त्यामुळे आळसही येत नाही. शरीरातील मरगळ निघून जाण्यास मदत होते. तसंच दिवसभर पाणी असणारी फळं खाल्ल्याने व्यवस्थित ऊर्जाही शरीराला मिळत राहते. उपवासाने केवळ शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ्यही मिळते. मानसिक ताण दूर होऊन अधिकाधिक आपल्या कामाकडे लक्ष देण्यासाठी मन केंद्रित करता येते. तसंच इतर समस्यांवर योग्य विचार करण्याची शक्ती येते. राग कमी होतो. चंचलता कमी होऊन मन एकाग्र करण्यासाठी त्याची मदत होते. काही दिवसांचा उपवास भलेही तुमची एनर्जी कमी करतो, पण याने तुमची इच्छाशक्ती वाढते. उपवास जितका जास्त दिवसांचा असेल, शरीराची ऊर्जा तितकी जास्त वाढेल. उपवास करणाऱ्यांना श्वासोच्छवासाचा त्रास कमी होतो. तसेच याने चवीच्या ग्रंथी पुन्हा सक्रिय होऊन काम करू लागतात. उपवासाने आत्मविश्वास इतका वाढतो की तुम्हाला अनेक आजारांशी लढण्याची एनर्जी मिळते. जर तुम्ही पूर्ण नियमाने उपवास केला तर याने तुमची पचनक्रिया चांगलीच होत नाही तर अनेक आजारांपासूनही सुटका मिळते. याने आर्थरायटिस, अस्थमा, हाय ब्लड प्रेशर, नेहमीचा थकवा आणि अनेक प्रकारच्या मानसिक आजारांपासूनही सुटका मिळते. शरीर आणि मन डिटॉक्स झाल्यानंतर त्यामधून शरीरालाही ऊर्जा मिळते. अधिक प्रसन्न आणि रिफ्रेशिंग वाटते. 9 दिवसात तुम्ही कोणतेही जंक फूड अथवा तिखट पदार्थ सेवन न केल्याने तुमच्या शरीराची पचनक्रिया योग्य होते. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात खाण्याकडे सतत दुर्लक्ष होऊन पचनक्रिया बिघडते. पण उपवासाच्या काळात तुमच्या पोटाला विश्रांती मिळून पचनक्रिया सुधारायला मदत होते. उपवास केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी होते. कोलेस्ट्रॉल कमी झाल्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल. परिणामी आरोग्याच्या अनेक समस्यांना आळा बसतो. मित्रांनो, नवरात्रीत 9 दिवस उपवास करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. काही लोक तर 1 दिवसाच्या उपवासातच अनेक चुका करतात आणि हे तर 9 दिवस उपवास करावे लागतात. त्यामुळे या उपवासाचे पावित्र्य जपण्यासाठी पुढे दिलेल्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. व्रत ठेवणाऱ्यांनी मन शांत ठेवावे. उगाच चिडचिड करू नये. व्रत ठेवणाऱ्यांनी 9 दिवस दाढी, मिशा, नख आणि केस कापू नये. जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसांमध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये. खाण्यात कांदा, लसूण आणि मांसाहार आणि मद्यपान टाळावे. 9 दिवसांचा उपवास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे आणि न धुतलेले कपडे परिधान करू नये. व्रत ठेवणाऱ्या लोकांनी बेल्ट, चप्पल, बॅग यासारख्या चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये. व्रत ठेवणाऱ्यांनी 9 दिवस लिंबू कापू नये. उपवासात 9 दिवसांपर्यंत भोजनात मिठाचे सेवन शक्यतो करू नये. नवरात्रात जर सुतक आले किंवा सोयर आले तर ज्या दिवशी ते संपेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्र उत्सव करावा. विष्णू पुराणानुसार नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे. फलाहार एकाच जागेवर बसून केले पाहिजे. चालिसा, मंत्र किंवा सप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच उठण्याची चूक करू नये किंवा इतर काहीही बोलू नये. नवरात्र बसल्यानंतर औषध आले तर त्याला कोरडा म्हणजे साखर पेढे असा नैवेद्य दुसऱ्यांकडून दाखवून घेऊन त्याचे लगेच उत्थापन करावे. अन्नप्रसादाचा नैवेद्य दाखवू नये. बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात. ही चूक उपवासादरम्यान करू नये. व्रतस्थ व्यक्तीने ब्रह्मचार्याचे काटेकोर पालन करावे. मित्रांनो, उपवास शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शांतीचा फुल पॅकेज आहे असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, आपण जी व्रते आचरतो ती आपल्या कर्तृत्वाचा भाग म्हणून आचरतो. त्यामध्ये मी करतो असा अहंभाव नसावा. यावेळेस भगवंत आपली परीक्षा पाहत असतो. त्यामुळे व्रताची सुरुवात करताना परमेश्वराची व शक्तीची शरणागत भावनेने प्रार्थना करावी. मन स्थिर ठेवून शांत राहावे. शेवटी अपराधांची क्षमा मागून व्रत सांगता करावी. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास
ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.